बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्यांची शासकीय कार्यालयातील कामे अडकून पडल्याने कामासाठी फेऱ्या माराव्या लागतात। तर सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि त्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे। मात्र संपकरी कर्मचाऱ्यांमुळे जनतेचे हाल होताना पाहायला मिळत आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मुख्य मागणी या कर्मचाऱ्यांची आहे आणि तीच मागणी धरून कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। संपाचा आज चौथा दिवस आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे मात्र सर्वसामान्यांची शासकीय कार्यालयातली कामे रखडून पडलेली आहेत आणि त्यांना सतत या कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात। मात्र कामे मात्र काही होत नाहीयेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे आणि त्या मागणीला धरून या शासकीय कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे। मात्र या संपामुळे सर्वसामान्यांची शासकीय कार्यालयातली कामे होत नाहीयेत आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शासकीय रुग्णालयाला देखील बसलेला आहे। प्रसूती कक्षाची जबाबदारी फक्त एका ट्रेनी नर्सवर आहे। रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा जीव धोक्यात आलाय। 200 बेड्सच्या या रुग्णालयात महिलांसाठी 40 बेड्स वॉर्ड असलेल्या या ठिकाणी मात्र एकच ट्रेनी नर्स जबाबदारी पाहतेय। तर सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे मात्र या संपाचा नाहक त्रास सर्वसामान्यांना बसतोय, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय, काय सध्या स्थिती आहे? बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि सगळे जे कर्मचारी आहेत याचा मोठा फटका बसत आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य यंत्रणा आहे, ती आरोग्य यंत्रणा कुठेतरी आज कोलमडली आहे। या शस्त्रक्रिया तर आपण पाहतोय जनतेला याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय। रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नाहीयेत। पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींकडे जाऊयात। सुरेश, काय अपडेट मिळते? मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाल्यात आणि शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या शस्त्रक्रिया देखील बंद करण्यात आल्यात। काल माजलगावमध्ये मोठा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये 14 जण जखमी झालेले होते। त्यांना उपचारासाठी घेऊन आल्यानंतर तब्बल दीड तास ताटकळत बसावं लागलं होतं। शस्त्रक्रिया विभाग बंद आहे, सोनोग्राफी विभाग बंद आहे, त्याचबरोबर जे एक्सरे काढायचं आहे ते सुद्धा टेक्निशियन नाहीत। जवळपास बीड जिल्हा रुग्णालयामधले 500 कर्मचारी हे संपावर असल्यामुळे त्याचा खूप मोठा परिणाम होतोय। ज्या डिलिव्हरी आहेत त्या डिलिव्हरी देखील पोस्टपोन कराव्या लागतात आणि खाजगी पर्यायी जे सामान्य नागरिक आहेत त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये जावं लागतंय। त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची आर्थिक लूट देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि एकंदरीत जर आपण हे पाहिलं तर यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो। जिल्हा रुग्णालयामध्ये आजही जरी जाऊन पाहिलं तरी मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी देखील गर्दी केलेली आहे आणि शस्त्रक्रिया करत असताना जिल्हा रुग्णालयाचे जे जिल्हा शल्यचिकित्सक आहेत सुरेश साबळे यांनी फक्त इमर्जन्सी शस्त्रक्रिया सुरू आहेत अशा पद्धतीने सांगितलंय। मात्र ज्या नियोजित शस्त्रक्रिया होत्या, ज्या संदर्भामध्ये नागरिकांना कळवलं गेलं होतं, त्या रुग्णांना सांगितलं गेलं होतं, त्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलल्यामुळे आता नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय। ही जर जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती आहे तर ग्रामीण रुग्णालय जे आहेत ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या संस्था आहेत, उपरुग्णालय असेल, उपकेंद्र असतील, यामध्ये तर अक्षरशः एकही कर्मचारी पाहायला मिळत नाही। त्यामुळे आज आरोग्य यंत्रणा ही पूर्णतः बीड जिल्ह्यातली कोलमडून दिसलेली पाहायला मिळते। निश्चितच सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तिकडे बीड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मात्र कृषीसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठीच्या संपामुळे पिकांचे पंचनामे रखडलेत। अवकाळी पावसाचे पंचनामे करताना पीक विमा कंपनी प्रतिनिधींना सोबत घ्यावं अशा सूचना कृषी तसंच महसूल कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या। मात्र संप सुरू असल्यानं विमा कंपनी पंचनामे करेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे।
तर आपण पाहतोय जुन्या पेन्शनसाठी संप सुरू आहे आणि उच्च न्यायालयात त्याच संदर्भात आज सुनावणी होणार आहे। कारण गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केलेली आहे। परीक्षांच्या काळात संप योग्य नाही असं याचिकेत म्हटलंय आणि कोर्टाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेतर्फे केलेली आहे। तर शासकीय कर्मचाऱ्यांचा निर्धार आपण पाहतोय, त्यामुळे आता संपावर नेमका हा तोडगा कधी निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा शासकीय कर्मचाऱ्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्याच संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे। परीक्षांच्या काळात संप योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी याचिका दाखल केली आहे आणि कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे। उच्च न्यायालयामध्ये आज त्यावर सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे आता न्यायालय नेमकं काय निरीक्षण नोंदवतं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जुन्या पेन्शनची मागणी धरत कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे आणि त्यांच्या संपावर ते ठाम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र जुन्या पेन्शनसाठी हा जो संप सुरू आहे त्याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना देखील होतोय आणि त्यामुळेच गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। परीक्षांच्या काळात संप योग्य नाही आणि त्यामुळे कोर्टाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी याचिकेतर्फे केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अत्यंत महत्त्वाचा एवढ्यासाठी मानला जातोय की चीफ जस्टिस यांच्या कोर्टामध्ये ही याचिका तर काल दाखल झाली। तातडीच्या सुनावणीची मागणी तिची आज मेन्शन केल्यानंतर चीफ जस्टिस नेमकं काय घेतात ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याला समजतंय ज्या पद्धतीनं संपाचा तिढा वाढत चाललाय, मेस्माचा उपयोग करायचा सुद्धा सरकार म्हणतंय, त्याचमुळे या याचिकेची सुनावणी आज तातडीची होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते। 11 वाजता कोर्टामध्ये नेमकं काय होतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण गुणरत्न सदावर्ते एसटीचा संप ज्यावेळेस केला होता तर त्यावेळेस तो संप कायदेशीर ठरवला होता, आणखीन आजचा हा संप बेकायदेशीर ठरवलेला आहे जुनी पेन्शन योजनावरनं। हाच मुद्दा कळीचा सुद्धा आहे। आणखीन याच मुद्द्यावरनं आज हायकोर्टामध्ये अर्थात उच्च न्यायालयामध्ये सुरुवात होऊ शकते असं मानलं जात आहे। निश्चितच प्रशांत, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। गोंदिया जिल्ह्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि याचा मोठा फटका ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना तसंच शेतकऱ्यांना बसतोय। तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे शासकीय कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय। त्यामुळे कामानिमित्त कार्यालयामध्ये येणाऱ्यांना आल्या पावली परत जावं लागतंय। हे सर्व कर्मचारी संपावरती असल्यामुळे हे काम जनतेचे अडलेले आहेत आणि जे कोणी ग्रामीण भागातून येणारे, कार्यालयात येणारे जे लोक आहेत ते वापस जात आहेत, कारण की संपामुळे काम अडलेले आहेत। तरी याची दखल शासनाने घ्यावी। दरम्यान जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असा निर्धार महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाने केलाय। आंदोलनात फूट पाडण्यासाठी संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी केलाय। मात्र शिक्षक पूर्ण ताकदीने संपात सहभागी असून कुणीच माघार घेतली नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की जुनी पेन्शन द्यावी आणि याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा। जोपर्यंत आम्हाला शासन जुनी पेन्शन मंजूर करणार नाही तोपर्यंत हा आमचा बेमुदत संपाचा कार्यक्रम निश्चित स्वरूपात चालू राहणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। शेतीमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज इत्यादी मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा मुंबईमध्ये धडकण्याच्या तयारीत असतानाच राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत। या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या। त्याची घोषणा आज विधिमंडळात करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री विधानसभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देणार आहेत। शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरलेली आहे। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत। आज शेतकरी मोर्चा माघार घेणार आहे आणि काही मागण्या विचाराधीन आहेत। जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असं इंद्रजित गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं। अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिलेली आहे असं देखील इंद्रजित गावित यांनी म्हटलंय। पुरावा त्यांनी द्यायला पाहिजे आणि जे आमचे तिकडे तहसील आणि तात्या जे आहेत त्यांच्याकडे हा निरोध द्यायला पाहिजे आणि कामाला तिकडे सुरू व्हायला पाहिजे। तर आम्ही हटून इथं जाणार नाही। तिथे गेले आमचं काम सुरू झालं पाहिजे।
नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मोर्चाचा आजचा 6वा दिवस आहे आणि सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी मोर्चेकरी अंमलबजावणीशिवाय मागे हटणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत। आता सरकारनं देखील या मोर्चेकरांसाठी सुविधा द्यायला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं मोर्चेकरांना टेंट उभारून देण्यात आले। नाशिकवरून निघालेल्या मोर्चाचा आजचा 6वा दिवस आहे। कॉम्रेड जे.पी. गावित आता आपल्यासोबत आहे। काल खरं तर मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची एक सविस्तर बैठक झालेली आहे। कालच्या बैठकीत नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे आणि सरकारची आश्वासनं नेमकी कुठल्या विषयांवर आहे। आपल्या एकूण 11 मागण्या होत्या। त्याच्यामध्ये आपण जे काही पहिली मागणी ठेवली होती कांद्याच्या भावाची, आम्ही मोर्चा जेव्हा नाशिकला आला त्यावेळेस सरकारने कांद्याचा भाव जे लाल कांद्याचा हा 300 रुपये डिक्लेअर केला होता, परंतु आमची मागणी 600 रुपये होती आणि डिक्लेअर मात्र 300 रुपयाने केला आणि म्हणून आम्ही त्यांना आग्रह धरला की 300 रुपये परवडत नाही, तुम्ही 600ची मागणी आमची आहे, जास्तीत जास्त आम्हाला त्याच्यातला म्हणजे डिक्लेरेशन झालं पाहिजे की कमीत कमी 500 रुपये 400 रुपये एवढं तरी दिलं पाहिजे। सरकारने सांगितलं की आम्ही याच्यावरती डिक्लेअर करताना नक्कीच म्हणजे चांगल्या प्रकारचा विचार करून याच्यामध्ये थोडा मदत करू। आम्हाला खात्री आहे की सरकारने याच्यावरती जर व्यवस्थितपणे चर्चा करून निर्णय घेतला तर खालच्या तळापर्यंत ह्या लोकांपर्यंत त्याची अंमलबजावणी येत्या 2-4 दिवसामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने जर प्लॅनिंग केलं तर आम्ही इथून निघू, अन्यथा आम्ही मुंबईकडे हा लॉंग मार्च अजून चालता राहील अशा प्रकारचा इशारा आम्ही सरकारला दिलेला आहे। तिथं याच्यावरती काय चर्चा होईल त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही आहे। जे सरकारने आमच्या शिष्टमंडळाला भेटीच्या वेळेस कबूल केलेलं आहे ते त्यांनी फ्लोअरवर ठेवलं पाहिजे, त्याची एक कॉपी आम्हाला दिली पाहिजे अधिकृतपणे आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून पुढची हालचाल चालू झाली पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण खाटोळ, न्यूज 18 लोकमत, शहापूर। वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, येवला इथल्या भागातील पिकांना मोठा फटका बसलाय। दुसरीकडे संभाजीनगरमध्ये देखील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आणि ढगाळ वातावरणानं शेतातील गहू, मका आणि हरभरा या पिकांचं नुकसान होतंय। हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं फिरवल्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आलाय। तर नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात गारपीट झाली असून केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। बुलढाण्यात देखील अवकाळीचा तडाखा बसला असून पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। तिकडे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा आणि शेगावसह अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यात गहू, हरभरा या पिकासह शेतातील कपाशीचं पीक भिजलंय। सध्या रब्बी पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे आणि या काढणीच्या हंगामातच हाती आलेल्या पिकावर अवकाळी पावसानं घाला घातलाय। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। काही भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे हरभरा, ज्वारी आणि आंबे, द्राक्षांसह अन्य फळबागांची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे। बीडच्या आष्टी तालुक्यात घातक रसायनांपासून दूध तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे घातक रसायनं तसंच पावडरची भेसळ करून तयार केलेल्या दुधाची पुण्यातल्या मंचर शहरात विक्री केली जायची। जगदंबा मिल्क प्रोडक्ट ही कंपनी हा काळा धंदा करत असल्याचं तपासात समोर आलंय। याबाबत माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत 89 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। तर भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या 132 गोण्या, रसायनांचे पत्र्याचे 220 डब्बे जप्त करण्यात आले। या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्यासह नंदू मेमामे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश,
बीड शहरामध्ये घातक रसायनापासून जे बनावट दूध तयार केलं जात होतं याचा पर्दाफाश बीड पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाने केलेला आहे. विशेष म्हणजे या कारवाईमध्ये जवळपास 89 लाख रुपयाचा जो मुद्देमाल आहे तो देखील जप्त केलाय आणि इथं जे तयार केलं जाणारं दूध होतं हे पुणे मनसर या भागामध्ये विकलं जात होतं. त्यामुळे एकंदरीतच हे खूप मोठं रॅकेट असण्याची देखील शक्यता व्यक्त केली आणि जे रसायन देखील खरेदी केलं जात होतं ते नातेपुते इथून खरेदी केलं जात होतं. यामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ खेळला जाणारा हा प्रकार होता आणि यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचंच नाव समोर आल्यामुळे आणखी बीडच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडली आहे. आणि जगदंबा मिल्क प्रोडक्शन नावानं ही जी कंपनी आहे ती गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. इथून शेकडो लिटर दूध म्हणजे कुठलंही तिथं जनावर नसताना हे दूध हे केलं जात होतं. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा हा प्रकार सुरू होता. सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता पुढची बातमी आहे राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी. आजपासून महिलांना परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमध्ये 50% भाड्यामध्ये प्रवास करता येणार आहे. आजपासून ही योजना लागू झाली आहे आणि या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून एक परिपत्रक काढून या योजनेची माहिती देण्यात आली आहे. तर महिलांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एसटीतून महिलांना प्रवास करताना 50% सवलत मिळणार आणि त्याची अंमलबजावणी आजपासून होते. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, महिला वर्गाला ही जी काही सूट देण्यात आली आहे, देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली, त्याची अंमलबजावणी होत असताना नेमके काय नियम आहेत? याच्यामध्ये कसं होतं, खरं तरी अर्थसंकल्पातली घोषणा होती 1 एप्रिलपासून लागू होणार होती, पण ग्रामीण भागातील काही महिलांनी त्याच्या आधीच कंडक्टर मंडळींची वाद घालायला सुरुवात केली. सरकारने जर जाहीर केले 50% सवलत तिकीट दरात महिलांसाठी, तर तुम्ही आम्हाला का ते देत नाहीयेत? मग त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ते सरकारपर्यंत गेलं. मग सरकारने ठरवलं की ठीक आहे, लोकांची जर डिमांड आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांची, तर आजच करूया. बरं चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. आता पुढची बातमी. DHFL बँकेचं कर्ज बुडवल्याप्रकरणी पुण्यातील भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचा बंगला जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. काकडे यांनी त्यांची स्थावर मालमत्ता विविध बँकांकडे गहाण ठेवून कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज वेळेत न फेडल्यामुळे बँकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयानं पुण्यातील संजय काकडे यांचा राहता बंगला याचा प्रतिकात्मक ताबा घेतलाय, तर शिवाजी हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅटचा देखील ताबा घेण्याचे आदेश दिलेत. सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातले आणि याचे पडसाद आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उमटण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झालेत. तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. संपाचा आजचा 4था दिवस आहे आणि या संपाचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतोय. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची 31 मे पर्यंत रक्कम देणार असल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेमध्ये दिली. नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं ते म्हणालेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना 2305 कोटी रुपये नुकसान भरपाईचं वाटप विमा कंपन्यांनी केल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. तर बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. मात्र कृषीसह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठीच्या संपामुळे पिकांचे पंचनामे रखडलेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सोबत घ्यावं अशा सूचना कृषी तसंच महसूल कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र संप सुरू असल्यामुळे विमा कंपनी पंचनामे करेल की नाही याबाबत आता शंका निर्माण झाली आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथल्या शासकीय रुग्णालयाला बसलेला आहे. प्रसूती कक्षाची जबाबदारी फक्त एका ट्रेनी नर्सवरती आहे. रुग्णालयात डॉक्टर्स नसल्यामुळे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचा जीव धोक्यात आलाय. 200 बेड्सच्या या रुग्णालयात महिलांसाठी 40 बेड्स
आहेत आणि वॉर्ड असलेल्या या ठिकाणी मात्र एकच ट्रेनी नर्स सगळी जबाबदारी पेलतीये. त्यामुळे या सगळ्यांची जबाबदारी ही एका ट्रेनी नर्सवरती असल्याचं कळतंय. बुलढाण्यामध्ये ज्या काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे आरोग्य सेवेवरती परिणाम झालाय. ज्या महिला प्रसूतीसाठी येत आहेत रुग्णालयात, या सगळ्यांची जबाबदारी फक्त एका ट्रेनी नर्सवरती आहे. शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी इत्यादी मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा मुंबईमध्ये धडकण्याच्या तयारीत असतानाच राज्य सरकारनं सकारात्मक पावलं उचलली आहेत. या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास सर्वच मागण्या मान्य केलेल्या आहेत. त्यांची घोषणा आज विधिमंडळामध्ये केली जाणार आहे. मुख्यमंत्री विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देणार आहेत. आंदोलनाचं नेतृत्व करणारे माजी आमदार गावित साहेब होते, त्यांचे सर्व सहकारी होते. एकंदरीत ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि चर्चा सकारात्मक झालेली आहे. त्यामुळे उद्या सभागृहामध्ये झालेल्या चर्चेवर निवेदन केलं जाईल. ज्या मागण्या आमच्या आहेत त्या तिथं अंमलबजावणीला सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही आमचं जे काही पायी चालण्याचं आंदोलन आहे थांबवलेलं ते आम्ही परत माघारी जाऊ. अन्यथा आम्ही फक्त आज थांबतोय जोपर्यंत हे निर्णय तिकडे अंमलबजावणीसाठी जनतेपर्यंत खात्री होईपर्यंत त्यांच्या अधिकारामार्फत ते जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन इथून हलणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जे काही आश्वासन दिलं की आज सभागृहामध्ये निवेदन सादर केलं जाणार आहे आणि चर्चा ही सकारात्मक झालेली आहे या शेतकऱ्यांच्या सोबत आणि त्याचीच माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र जोपर्यंत हे जे काही निर्णय घेतले गेले त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे वादळ थांबणार नाही असं या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे. तोपर्यंत हे लाल वादळ पुढे पुढे सरकतंय मुंबईच्या दिशेनं. नाशिकवरून निघालेला हा मोर्चा हा मुंबईच्या दिशेनं हळूहळू सरकतोय आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तर मान्य करण्याचं आश्वासन दिलंय मात्र त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. संपूर्ण राज्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं आणि त्याचे पडसाद आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उमटण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झालेत. तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. संपाचा आजचा 4था दिवस आहे आणि संपाचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतोय. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विनोद, आज विरोधक कोणते मुद्दे घेऊन सभागृहामध्ये येत आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था फार दयनीय आहे आणि अवकाळी पावसामुळे जे शेतामध्ये पीक होतं तेही उद्ध्वस्त झालं आहे. काही ठिकाणी गारपीट झाली असल्याची ही माहिती आहे आणि विरोधी पक्षांकडून याबाबत शेतकऱ्यांना मदत कशा प्रकारे मिळेल याची भूमिका आज मांडणार आहेत. आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी आहे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूजी. अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार म्हणतो पंचनामे करत आहे. खूप काळ लोटलाय, अजूनही मदत नाही. असं आहे की कालही पाऊस पडला आणि त्यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे इतके हाल आहेत की सरकारने पंचनामे करतो आणि मदत पाठवतो असं सांगूनही अद्यापही काही झालेलं नाही आहे. शेवटी केवळ हे सरकार घोषणा करतंय, आश्वासन देतंय, परंतु अंमलबजावणी मात्र काहीच होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे आणि मला असं वाटतं की अशा वेळेला जेव्हा आपत्काल शेतकऱ्यावरती येतो किंवा कोणत्याही तऱ्हेचं राजकारण न करता सगळ्या राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करत असतो आणि म्हणून आम्ही विरोधी पक्ष म्हणून सातत्याने सरकारला हेच सांगतो की आपण शेतकऱ्याला मदत पोचवा. पण दुर्दैव आहे की अद्यापपर्यंत शेतकऱ्याला कुठचीच मदत मिळालेली नाही. 30 तारखेपर्यंत पंचनामे करून मदत देऊ असं म्हणतात. काळ खूप मोठा आहे 30 तारखेपर्यंतचा. असं आहे की 30 तारीखपर्यंत पंचनामे म्हणजे शेतकऱ्याला प्रचंड मोठा मानसिक त्रास याच्यामध्ये होणार आहे. पण शेताची शेतं त्यांची गेलेली आहेत आणि त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा द्यायला तात्काळ त्या ठिकाणी मदत देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे ज्यांचे पंचनामे झाले असतील आपण एक काहीतरी निकष ठरवा आणि तात्काळ मदत द्या अशी आमची मागणी आहे. सभागृहामध्ये हा मुद्दा फार महत्वाचा असणार आहे आज.
निश्चित असणार आहे आणि आज विरोधी पक्ष माननीय अजितदादा पवार आणि बाकी सर्व मंडळी आहे महाविकास आघाडीची ते निश्चित हा मुद्दा लावून धरतील. आज विरोधी पक्ष शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणार आहे. अवकाळी पावसाला योग्य शेतकऱ्यांना जी भरकटली आहे त्याला मदत देण्यात यावी अशी ही मागणी मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरीचा मुद्दा आजचा महत्त्वाचा असणार आहे. बिलकुल विनोद, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. आणि आपल्याला सभागृहाच्या कामकाजादरम्यान ही दृश्य आपल्याला दिसतीलच नेमकं काय मुद्दे उपस्थित होत आहेत. आता H3N2 आणि कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून आरोग्य यंत्रणा आता पुन्हा एकदा अलर्ट मोडवरती आल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. दरम्यान कुणीही घाबरण्याची आवश्यकता नसून नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन सावंत यांनी केलंय. यावरती अजून कुठलंही औषध नाही, मात्र नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं तानाजी सावंत म्हणाले. असं आदेशित केले की ह्या पद्धतीचं कुठंही एक औषध नाही किंवा अशा पद्धतीचं रुग्ण वाढतायत तर त्याच्याबद्दलचा सर्वेक्षण करणं, लोकांना सजग करणं अशा पद्धतीचं सूचना दिलेल्या आहेत. आणि म्हणून आमच्या महाराष्ट्रातील PSC पासून जिल्हा रुग्णालयापर्यंत हे शासकीय आणि खाजगी रुग्णालयाला सुद्धा अशा पद्धतीचं आदेशित केलं गेलेलं आहे. अंगदुखी किंवा ताप आला तर 48 तासाच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानं मेडिसिन घेणं हाच ह्याच्यावरती उपाय. राज्यातल्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी ती म्हणजे आजपासून महिलांना परिवहन मंडळाच्या कोणत्याही बसमध्ये 50% भाड्यामध्ये सूट मिळणार आहे. आजपासून ही योजना लागू झाली आहे आणि या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात केली होती. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून एक परिपत्रक काढून या योजनेची माहिती देण्यात आली आहे. जुन्या पेन्शनसाठी गुरुजी संपावरती गेलेत आणि गुरुजींच्या संपामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. गुरुजी संपावर गेल्याच्या निषेधार्थ चंद्रपुरातील विद्यार्थी रस्त्यावरती उतरले होते. चंद्रपूर जिल्ह्यातल्या लाडबोरी झेडपी शाळेतले रस्त्यावर उतरलेले हे विद्यार्थी पहा. या विद्यार्थ्यांना शिकवणारे गुरुजी सध्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेलेत. शैक्षणिक नुकसान होत असल्यानं विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. शिक्षक दिल्यावरच रस्त्यावर न उठू अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. आमचे शिक्षक न आल्यामुळे आम्हाला रोडवर येण्याची पाळी आली आहे. कारण आमच्या कोरोनामध्ये 2 वर्ष गेलेले आहेत आणि आता आमची पेपरांची वेळ आली आहे. शिक्षक शिकवायला येत नाही आहेत. जोपर्यंत शिक्षक येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. जिल्हा परिषद प्रशासनानं या आंदोलनाची तातडीनं दखल घेत शाळेला तात्पुरते शिक्षक दिलेत. विद्यार्थी रोडवर जमले होते याची सूचना आम्हाला प्राप्त होताच आम्ही BDOंना आणि BDO साहेबांशी चर्चा करून सर्व शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेले जे विशेष शिक्षक आहेत त्यांची तिथं तात्काळ व्यवस्था केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबलेलं आहे आणि शाळासुद्धा ती पूर्ववत सुरू झालेली आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतचे गुरुजी संपावर गेलेत, पण त्यामुळं विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान भरून कोण देणार असा प्रश्न निर्माण झालाय. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. सविस्तर बातमी पाहूयात. विधिमंडळातील अधिकार कक्षेवरून विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुद्धा काही विधिमंडळामध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांविषयी आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याचं नीलम गोऱ्हेंनी सांगितलंय. विधिमंडळ परिसरातील अधिकारावरून विधान परिषद उपसभापती आणि विधानसभा अध्यक्षांमधील सुंदोपसुंदी समोर आली आहे. विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विधिमंडळ परिसरात होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपल्याला कोणतीच कल्पना दिली जात नसल्याचं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. पण उपसभापतीच्या मर्यादेत सभागृहाचं काम आणि अन्य कुठलंही काम करण्याच्या संदर्भात माझी तयारी आहे. मला त्याच्यात कुठला मानापमानाचा प्रश्न नाही, काही अर्थ नाही. पण दादा माझी एक स्वाभाविक भूमिका असणं की काय घडतं हे मला निदान कळलं पाहिजे, ही काही फार चुकीची आहे असं मला वाटत नाहीये. जानेवारी महिन्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला विधान भवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. त्या कार्यक्रमावरून सत्ताधारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राजकीय सामना रंगला होता. आता त्याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले. म्हणजे माझं मतच विचारलं नाही की आपण अशी संगीत रजनी करायची का नाही करायची. त्यामुळे मुद्दा तो आहे. आणि सन्माननीय दादा आपण होता व्यासपीठावर, आपल्यापैकी अनेक जण होते, ज्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा विषय झाला, तेव्हा मी तिथेही म्हटलं की
काय कार्यक्रम आहे, कसा कार्यक्रम आहे, याच्याबद्दल माझ्याशी काही मला माहित नाहीये असं मी बोलले, पण त्या कार्यक्रमात बोलले. खरं तर त्या तैलचित्राविषयी उद्धव ठाकरेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तैलचित्र घाईघाई तयार करण्यात आल्यामुळे ते अपेक्षेनुसार नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. सरकारनं त्या कार्यक्रमाकरता उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र विरोधकांना विश्वासात न घेता त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, अशी टीका मवियाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता विधान परिषद उपाध्यक्षांनीही त्यावरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. आणि बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये घातक रसायनांपासून दूध तयार करणाऱ्या कारखान्यावरती धाड टाकण्यात आली. आणि महत्त्वाचं म्हणजे घातक रसायनं तसंच पावडरची भेसळ करून तयार केलेल्या दुधाची पुण्यातल्या मंचर शहरामध्ये विक्री केली जायची. जगदंबा मिल्क प्रॉडक्ट ही कंपनी हा काळा धंदा करत असल्याचं तपासात समोर आलंय. आणि याबाबत माहिती मिळताच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि 89 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या 132 गोण्या, रसायनाचे पत्र्याचे 220 डबे, हे सगळं सामान जप्त केलंय. आणि या प्रकरणी राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे याच्यासोबतच नंदू मेमामे विरोधात गुन्हा दाखल झालाय. आणि आता बातमी आहे शेतमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज इत्यादी मागण्यांसाठी निघालेला शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा हा मुंबईमध्ये धडकण्याच्या तयारीत असतानाच राज्य सरकारनं सकारात्मक पावलं उचलली आहेत. तर या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जवळपास सगळ्याच मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि त्याची घोषणा आज विधिमंडळात करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री विधानसभेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देणार आहेत. आणि याविषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, किसान मोर्चा संदर्भात आज मुख्यमंत्री निवेदन देणार आहेत आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या, जवळपास सगळ्याच मागण्या पूर्ण झाल्याचं कळतंय. काय अपडेट्स? किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अशा समविचारी पक्षांनी एकत्र येऊन नाशिकहून हा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेनं रवाना केला होता. मात्र हा लॉंग मार्च आता वाशिमजवळ येऊन थांबलेला आहे. सरकारकडनं या मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या मागण्या मान्य करण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र सरकार जोवर या सगळ्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही, अशा भूमिकेवर हे मोर्चेकरी ठाम आहे. आणि म्हणूनच वाशिमच्या या मैदानावरती हे मोर्चेकरी अद्यापही अशाच परिस्थितीमध्ये बसून आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे मोर्चेकरी मागे फिरायला तयार नाही. कडक ऊन आहे, अशा उन्हामध्ये देखील हे मोर्चेकरी या ठिकाणी ठाण मांडून बसलेला आहे. आता समोर दिसणाऱ्या टेंटमध्ये या मोर्चेकऱ्यांचं जे प्रमुख शिष्टमंडळ आहे आणि जिल्हा तालुका प्रतिनिधी जे आहे त्यांची एक बैठक त्या टेंटमध्ये पार पडते आहे. ज्या बैठकीला आणि त्यामुळे आता या निवेदनानंतर या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत हे सुद्धा आपण पाहायचंय. लक्ष्मण, तुमच्याकडनं सगळे अपडेट्स जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर आपण पाहतोय किसान मोर्चाबाबत, शेतकऱ्यांबाबत आज त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या सगळ्याच मान्य झाल्याचं कळतंय आणि सकारात्मक दृष्टीनं आज मुख्यमंत्री देखील निवेदन देणार आहेत आणि या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तर आता पाहणार आहोत टॉप 18 न्यूज.